नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आज एक आपण सुंदर आणि सोपी अशी स्लीव्ज डिझाईन बघणार आहे, जी आपल्याला डेली यूजसाठी एकदम सुंदर असणार आहे किंवा तुम्ही काठापदराच्या साडीवर सुद्धा ही स्लीव्ज डिझाईन बनवू शकता. तर बघा, पहिल्यांदा मी आपलं मेन फॅब्रिकचा कपडा घेतलेला आहे आणि त्याचा असा नाडा तयार करून घेते आहे किंवा अशी पट्टी बघा दोन्ही बाजूनी आतल्या बाजूला घालायची आहे, म्हणजे आपण बाहेर पायपिंग करून घेतलेलं नाही. एक प्रकारची पट्टी करून घ्यायची आहे, दोन्ही बाजून फोल्ड करायचे आहेत आतल्या बाजूला आणि वरून अशी शिलाई मारून घ्यायची. आणि ह्याच्या आपल्याला 3 ते 3.25 इंचाच्या बारके बारके छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल, मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल. तर बघा, असं 3 ते 3.5 इंचाच्या अशा पट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. एकूण आपल्याला 10 ते 12 पट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तुमची जेवढी लॉंग स्लीव्ज असेल तर त्याच्यानुसार तुम्ही ह्या पट्ट्या करून घेऊ शकता. तर बघा, एकसारख्या पट्ट्या अशा कट करायच्या आहेत. आता आपण काय करायचं आहे, आपण ह्या अस्तरचं जे आपण स्लीव्ज कट केलेली आहे तर हिची घडी घालून घेतलेली आहे. दोन्ही स्लीव्ज एकदमच आपण ठेवून घेतलेले आहेत. खालच्या बाजूवरून 1.5 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि स्लीवच्या आडव्या बाजूवरती 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं. आणि हे जे मार्किंग आहे जे आयत आकारामध्ये ते आपण कट करून घेतलेलं आहे. तर बघू शकता, अशा पद्धतीने आपली खिडकी तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मेन फॅब्रिकचा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तर असं ठेवून घेतलेलं आहे. तर आपण जे आपलं ब्लाऊजचा कपडा आहे तो सरळ ठेवलेला आहे आणि आपली जी स्लीव्ज आहे ती त्याच्यावरती अस्तरची स्लीव्ज त्याच्यावरती ठेवून घेतलेली आहे आणि कडेवरून आपल्याला 1.5 इंचाची शिलाई मारून घ्यायची. तर आपली ही जी साडी आहे अशी सिल्क म्हणजे साडी आहे, त्यामुळे असा कपडा सरकतोय बघा. आता ही जी आपण खिडकी कट केली आहे याच्यावरती सुद्धा आपल्याला 1.5 इंचाची शिलाई व्यवस्थित मारून घ्यायची आहे. आपला कपडा खालचा पण व्यवस्थित धरायचा आहे आणि वरचा पण कपडा आपल्याला व्यवस्थित पकडून त्याच्यावरती अशी 1.5 इंचाची शिलाई मारून घ्यायची. तर बघा, असं कट केल्यानंतर आपल्याला काय करायचं, या खिडकीवरती छोटे छोटे थोडेसे कट मारून घ्यायचे, 2 कोपऱ्यात 2 किंवा असे पूर्ण खिडकीला असं कट मारून घ्यायचं, ज्यामुळे आपल्या खिडकीचा आकार जो आहे तो व्यवस्थित येणार आहे. आणि आता हा कपडा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपले सरळ बाजू वरती येणार आहे आणि उलट बाजू आतल्या बाजूला जाणार आहे. तर बघा, अशी स्लीव्ज पलटवून घेतल्यानंतर स्लीवच्या काठावरती आपल्याला आणखी एकदा डबल शिलाई दाब शिलाई द्यायची आहे. आपलं अस्तर जे आहे ते बाहेर दिसणार नाही अशा पद्धतीमध्ये तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे. तर हळूहळू शिलाई मारा व्यवस्थित, आपला अस्तर बाहेर दिसणार नाही, कारण कपडा जो आहे तो आपला एकदम सुळसुळीत आहे. ट्रेंडिंग असलेली ही सिल्क साडी आहे, कटवर्क साडी होती बघा ही. आता या खिडकीवरती सुद्धा आपल्याला 1.5 इंचाची शिलाई मारून घ्यायची. तर बघा, अशी शिलाई मारून झाल्यानंतर आपण आता स्लीवच्या साईडच्या बाजू ज्या आहे आपली मुंड्याची बाजू ती स्टिच करून घेऊया. आणि आपली स्लीव जी आहे ती आता अस्तर आणि मेन फॅब्रिकची अशी स्लीव्स तयार झालेली आहे. तर आता आजची डिझाईन जी आहे ती एकदम सुंदर आणि सोपी डिझाईन आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका. तर बघा, आता ही स्लीव्ज आपण बाजूला ठेवूया आणि ह्या ज्या आपण नाड्या तयार करून घेतल्या त्याच्यासाठी एक आपल्याला
पेपर घ्यायचा आहे. हा पेपर कसा घ्यायचा आहे, तर हा पेपर आपली खिडकी आहे त्याच्यापेक्षा दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे. आणि ह्या पट्ट्या ज्या आहेत आपण नाडी तयार करून घेतलेल्या आहे, तर ह्या एकमेकांना चिटकून अशा जवळजवळ पट्ट्या ठेवायच्या आहेत आणि पट्टीच्या मधून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. एकूण 6 ते 7 पट्ट्या तुम्ही लावू शकता. तुमच्या खिडकीची जेवढी उंची असेल स्लीवची त्याच्यानुसार ह्या पट्ट्या लावायच्या आहेत. तर मी एकूण 6 पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. तर बघा, आपण आता मधून शिलाई मारल्यामुळे आपल्याला काय करायचे आहेत, या पट्ट्या एका बाजूला दुमडून घ्यायच्या आहेत. पहिली पट्टी एका बाजूला दुमडल्यानंतर दुसरी पट्टी आपल्याला दुसऱ्या बाजूला दुमडायची आहे आणि तिसरी पट्टी पुन्हा आपल्याला पहिल्या बाजूला दुमडायची आहे. अशा म्हणजे विरुद्ध दिशेला एक एक पट्टी आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि आपल्याला इथं अशी खिडकीची डिझाईन बनवायची आहे. तर बघा, दुसऱ्या बाजूवरती सुद्धा अशी पट्टी दुमडवून आपण त्या पट्ट्यांवरून शिलाई मारून घेतो. आणि आता ही जी तयार केलेली पट्टी आहे पेपर कटिंगची, तर ही पट्टी आपल्याला स्लीव्जवरती जॉईंट करून घ्यायची. आता आपल्याला स्लीव्ज घ्यायचे आणि व्यवस्थित ही पट्टी ठेवून घ्यायची. याला तुम्ही पिनअपसुद्धा करून घेऊ शकता आणि त्याच्यावरून आपल्याला कडेवरून अशी शिलाई मारून घ्यायची. तर कपडा एकदम सुळसुळीत आहे आणि पेपरसुद्धा आपला घसरू शकतो. त्यामुळं काय करायचं, थोडंसं व्यवस्थित पकडायचं आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. तर बघा, अशी हळूहळू शिलाई मारायची. आणि फोन आल्यामुळे आपला व्हिडिओ थोडासा मध्ये कट झालेला आहे आणि कडेवरती अशी आपण हळूहळू शिलाई मारत आणलेली आहे. तर अशा पद्धतीने आपली स्लीव्ज डिझाईन जी आहे ती रेडी झालेली आहे. आता हा आपल्याला पेपर जो आहे तो पाठीमागचा पेपर कटिंग काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दुसरीसुद्धा स्लीव्ज रेडी करायची आहे. तर बघा, हा पेपरसुद्धा हळूहळू ओढून घ्यायचा आहे, शिलाईतून व्यवस्थित काढायचा आहे. अशा पद्धतीने आपली स्लीव डिझाईन जी आहे ती रेडी झालेली आहे. तुम्हाला ही स्लीव्ज कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.